जय महाराष्ट्र। मी मॉडर्न मोटिवेशनल लीडरशिप ट्रेनर तसेच पर्सनल लीडरशिप ट्रेनर आणि पर्सनल लीडरशिप कोच प्रमोद देशमुख। आज मी अशा एका विषयावर तुमच्यासोबत संवाद साधणार आहे जो अनेकांना माहिती नाही आहे आणि अनेकांनी तो माहिती करून घेतला आहे। त्या विषयावर मी आज तुमच्यासोबत चर्चा करणार आहे आणि तो विषय आहे पॉलिटिकल अँड बिझनेस फिल्म्स थेरपी। आश्चर्य वाटलं ना की नेमका हा कोणता विषय आहे, पॉलिटिकल अँड बिझनेस फिल्म्स थेरपी। बांधवांनो, हा थेरपी पॉलिटिक्समध्ये आणि बिझनेसमध्ये वापरली जाणारी थेरपी आहे। या थेरपीचा पॉलिटिक्समध्ये आणि बिझनेसमध्ये लीडरशिप प्रोग्रेस करण्यासाठी उपयोग केला जातो आणि या थेरपीच्या माध्यमातून तुमची लीडरशिप स्ट्रॉंग, प्रभावी आणि कणखर निर्भीड बनवण्याचा कार्यक्रम आखला जातो। पहिल्यांदा आपण बघूयात पॉलिटिक्स फिल्म्स थेरपी आणि त्या विषयावर विशेष माहिती। पॉलिटिक्स फिल्म थेरपी ही थेरपी काय आहे, ही कशा पद्धतीने वापरण्यात येते, त्याच्यापासून तुम्हाला फायदा काय आहे आणि तुमच्या लीडरशिपसाठी कितपत योग्य आहे। मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही जर पॉलिटिक्समध्ये असाल तर तुम्हाला अनेक ठिकाणी नेते मंडळी, मास लीडर्स, मग ते अगदी गाव पातळीपासून तालुका पातळी, तालुका पातळीपासून जिल्हा पातळी, जिल्हा पातळीपासून राज्य आणि देश, ह्या ज्या पातळी आहेत इथपर्यंतचे जे लीडर्स तुम्हाला लीडरशिप करताना दिसतात, ती लीडरशिप त्यांच्यापेक्षा आपली कशी उत्तम असली पाहिजे यावर तुम्हाला पॉलिटिकल फिल्म्स थेरपीच्या माध्यमातून प्रॅक्टिकल ट्रेनिंग देण्यात येतात। परंतु तुम्ही म्हणत असताल की आता ही थेरपी नेमकी कशी असते, तर पॉलिटिकल फिल्म्स थेरपी ही तुम्हाला पॉलिटिक्सवर आधारित असणाऱ्या फिल्म्सपैकी ज्या फिल्म्स असतात त्या फिल्म्स आम्ही तुम्हाला दाखवत असतो आणि ती फिल्म बघत असताना तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे इमोशन, तुमचं बिहेवियर इत्यादी गोष्टी आम्ही चेक करत असतो आणि त्याच्यावर एक रिसर्च पेपर तयार केला जातो आणि तो रिसर्च पेपर घेऊन आम्ही तुमच्यातील लीडरशिप आणखी कशी ग्रोथ करायची, ती सक्सेसफुल कशी करायची, तुमच्यामध्ये नेमकं काय कमी आहे हे आम्ही त्या रिसर्च पेपरमधून शोधत असतो। आता याची कृती कशी असते ती मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो की पॉलिटिकल फिल्म्स थेरपी जी आम्ही घेतो त्याचं नियोजन आणि प्रयोजन कसं असतं। तुम्हाला एक कोणतीही फिल्म दाखवण्यात येते पॉलिटिक्सवर आधारित, त्या ठिकाणी तुम्ही ट्रेनर आणि मूव्ही या तीनच गोष्टी असतात। ती मूव्ही पूर्णपर्यंत बघेपर्यंत आम्ही तुमचे बॉडी लँग्वेज, इमोशन, बिहेवियर इत्यादी गोष्टी चेक करतो। अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु त्या सर्वच आपल्याला आत्ता सांगता येणार नाही, ते शक्य नाही। अशा अनेक गोष्टी ज्यावेळेस आम्ही तुमच्या रिसर्च करतो त्यावेळेस आम्हाला तुमच्यातील लीडरशिप किती ग्रोथ झालेली आहे किंवा तुमची लीडरशिप किती ग्रोथ करण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे लागणार आहेत हे आम्हाला त्याच्यामधून दिसून येतं, समजतं। आणि एकदा का तो रिसर्च पेपर तयार झाला की तुम्हाला त्यानुसार पॉलिटिकल लीडरशिप डेव्हलप करण्यात येते। अशा अनेक थेरपीज असतात, त्यापैकी आजची जी थेरपी मी तुम्हाला सांगितली ती म्हणजे पॉलिटिकल फिल्म्स थेरपी। मग तुम्ही पिक्चर बघत असताना किती इमोशन होत आहे, तुम्ही पिक्चर बघत असताना किती बिहेवियर टार्गेट करताय, तुम्ही पुढील व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारण्यामध्ये कितपत प्रतिसाद देत आहात, इत्यादी गोष्टी आम्ही तुमच्या
मूव्ही रिसर्चमधून करत असतो आणि ते तुमच्या नकळत केलं जातं. त्याच्यातून एक आयडिया आम्हाला अशी मिळते की तुम्हाला आता या गोष्टी कमी आहेत, त्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी ट्रेनिंगच्या माध्यमातून द्याव्या लागणार आहेत. आणि एकदा की ती थेरपी झाली की तुम्हाला मग पुढील प्रोसेसला पाठवलं जातं. ती प्रोसेस आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. परंतु एक बेसिक इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला माहिती असावं की पॉलिटिकल लिडरशिप ट्रेनिंग घेत असताना पॉलिटिकल फिल्म्स थेरपी नावाची एक कन्सेप्ट असते. ती कन्सेप्ट तुम्ही शिकली पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला मास लिडरशिप कशा पद्धतीने करायची असते, लिडरशिप कशा पद्धतीने करायची असते आणि पॉलिटिकल लिडरशिप म्हणजे काय हे प्रॅक्टिकली दाखवण्यात येतं. त्यासाठी तुम्ही जिथे कुठे पॉलिटिकल लिडरशिपचं ट्रेनिंग घेत असताल तर त्या ठिकाणी तुम्हाला पॉलिटिकल फिल्म्स थेरपी देण्यात येत आहे की नाही याची विचारणा करा. जर तुम्ही माझ्याकडून ट्रेनिंग घेत असताल तर हे 100% तुम्हाला पॉलिटिकल फिल्म्स थेरपी दाखवण्यात येते, समजून सांगण्यात येते आणि ते प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा आपण घेत असतो. आता ज्या बांधवांना पॉलिटिक्समध्ये अगदी ग्रामपंचायत पासून पंचायतपर्यंत, पंचायत पासून महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा आणि इतर निवडणुका याची ज्यांना तयारी करायची आहे किंवा ज्यांची राजकीय संघटना असेल, राजकीय पक्ष असेल किंवा जे कार्यरत आहेत नेतेपदावर परंतु त्यांना या गोष्टी माहिती नाही आहेत, जे नव्याने राजकारणामध्ये आलेले आहेत त्यांनी या गोष्टी माहिती करून घेतल्या पाहिजेत. आणि माहिती करण्याचे पैसे लागत नाही, तुम्ही फक्त आम्हाला संपर्क करायचा, यावर तुम्हाला सखोल अशी माहिती देण्यात येते. ज्यांना पॉलिटिक्समध्ये आवड आहे किंवा ज्यांना आपलं नेतृत्व प्रभावी करायचं आहे अशा महिला पुरुष बांधवांनी नक्की माझ्याशी संपर्क करा. या विषयावर तुम्हाला सखोल असं मार्गदर्शन करण्यात येईल. आणि दुसरी जी सिस्टीम असते आपली, हे तुम्हाला आपल्या ट्रेनिंगच्या माध्यमातूनच देण्यात येतं. याची स्पेशल ट्रेनिंग नसते. ज्यावेळेस तुम्ही आपलं द पॉवर ऑफ लिडरशिप हे ट्रेनिंग घेत असता त्याच वेळेस तुम्हाला हे ट्रेनिंग देण्यात येते. परंतु हे ट्रेनिंग केव्हा मिळते, ज्यावेळेस तुम्ही आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करता त्यावेळेस. तुम्ही म्हणता 6 दिवसांचा जो ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुम्हाला हे ट्रेनिंग मिळेल का, परंतु याचं उत्तर आहे नाही. ज्यावेळेस तुम्ही आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करता 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांचं, त्यावेळेस तुम्हाला ही थेरपी शिकवण्यात येते. चला तर मग तुम्हाला पॉलिटिक्समध्ये लिडरशिप ग्रोथ करायची असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा. संपर्क, मोबाईल नंबर, कार्यालय याचा पत्ता तुम्हाला पोस्टमध्ये दिलेला आहे, त्यावर तुम्ही आम्हाला संपर्क करा. आता दुसऱ्या क्षेत्रामध्ये येऊयात, ते म्हणजे बिझनेस फिल्म्स थेरपी. आता जसं पॉलिटिक्समध्ये आपण बिझनेस फिल्म्स थेरपी हा शेड्यूल पेस्ट केलेला आहे, परंतु त्याची रचना, त्याचं स्ट्रक्चर पूर्णतः वेगळं आहे. पॉलिटिक्सच्या ऐवजी आपण बिझनेस फिल्म्स थेरपी आता पाहणार आहोत. पॉलिटिक्स फिल्म्स थेरपी पूर्णपणे वेगळी होती. आता जी आपण पाहणार आहोत ती बिझनेस फिल्म थेरपी आहे. यामध्ये उद्योजकांना विशेषतः प्राधान्य देण्यात येतं, व्यावसायिकांना विशेषतः प्राधान्य देण्यात येतं आणि विशेषतः नवउद्योजक आणि नवव्यावसायिकांना प्रथम प्राधान्य असतं, कारण की त्यांना मार्केटमध्ये येण्यासाठी जो वेळ लागतो तो कमी करण्यासाठी बिझनेस फिल्म थेरपी फार महत्त्वाची ठरते आणि म्हणून आपण त्यांना प्राधान्य देतो. आता बिझनेस फिल्म्स थेरपीमध्ये तुम्हाला बिझनेस रिलेटेड फिल्म्स दाखवण्यात येतात. सेम कंडिशन आहे, तेच स्ट्रक्चर आहे, परंतु इथे थॉट्स आणि स्ट्रक्चर पूर्णपणे बिझनेस डेव्हलपमेंट करण्यासाठी आहे. तुमचा उद्योग आणि व्यवसाय डेव्हलपमेंट करण्यासाठी असणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला हे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. याच्यामध्ये तरुण उद्योजक, तरुणी उद्योजिका, व्यावसायिक, नवव्यावसायिक, नवउद्योजक,
आणि ज्यांना उद्योग क्षेत्रामध्ये पाऊल टाकायचं आहे अशा बांधवांना ही थेरपी देण्यात येते। सेम कंडिशन 6 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये हे ट्रेनिंग देण्यात येत नाही, ही थेरपी शिकवण्यात येत नाही। ज्यावेळेस तुम्ही आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करता 1 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांचं, त्याच वेळेस तुम्हाला ही थेरपी सांगण्यात येते आणि शिकवण्यात येते प्रॅक्टिकल बेसिसवरती। 6 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये आपण ही थेरपी का नाही वापरत? कारण की ही थेरपी घेण्यासाठी भरपूर कालावधी तुम्हाला द्यावा लागतो आणि ते 6 दिवसामध्ये कव्हर होऊ शकत नाही। म्हणून 6 दिवसांच्या ट्रेनिंगमध्ये द पॉवर ऑफ बिझनेस लिडरशिपच्या या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला बिझनेस ग्रोथ करण्यासाठीचे बेसिक इन्फॉर्मेशन, ट्रेनिंग, प्रॅक्टिकल, थेरॉटिकल देण्यात येतं आणि ज्यावेळेस तुम्ही आपल्यासोबत कॉन्ट्रॅक्ट साईन करता त्यावेळेस तुम्हाला मात्र बिझनेस फिल्म्स थेरपी देण्यात येते। आता बिझनेस फिल्म्स थेरपीचा उपयोग काय, त्याचा फायदा काय? बिझनेस फिल्म थेरपीचा फायदा म्हणजे तुमचा माइंडसेट बिझनेस अँगलने सेट करता, तुम्हाला त्या पद्धतीने पुढे जाण्यासाठी भाग पाडतं, तुम्हाला स्ट्रक्चर उभा करण्यामध्ये, तुमचं बिझनेस बिहेवियर डेव्हलप करण्यामध्ये, तुमची बिझनेस बॉडी लँग्वेज, बिझनेस मार्केटिंग करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं थेरपी आहे। अशा पद्धतीची बिझनेस फिल्म थेरपी तुम्हाला माहिती झाली पाहिजे, मला 100% माहिती आहे। ज्यांनी हे पहिल्यांदाच ऐकलेलं असणार आहे ते कितीतरी मागे आहेत आणि ज्यांनी हे ऐकलेलं आहे त्याचा फायदा त्यांनी घेतलेला आहे। विशेषतः ही थेरपी तुमच्या बिझनेस प्रोडक्ट मार्केटिंग कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी अत्यंत उपयोगकारक आहे। याचा फार मोठा उपयोग तुम्हाला होऊ शकतो आणि म्हणून अनेक बिझनेसमॅन्स लोक बिझनेस फिल्म्स थेरपी घेत असतात। मी अनेक उद्योजकांचा ट्रेनर, कोच आणि PR म्हणून कार्यरत आहे, त्यांना ही सिस्टीम आपण देत असतो। चला तर मग तुम्हाला बिझनेस फिल्म्स थेरपी या विषयावर थोडक्यात माहिती सांगितलेली आहे। संपूर्ण माहिती घेण्यासाठी नक्की माझ्याशी संपर्क करा, यावर तुम्हाला सखोल असं मार्गदर्शन आणि गाईडलाईन्स देण्यात येतील। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आज तुम्ही जो कन्सेप्ट पाहिलेला आहे पॉलिटिकल अँड बिझनेस फिल्म्स थेरपी, या थेरपीचा तुम्ही 100% उपयोग करून घ्या आणि आपल्या क्षेत्रामध्ये टॉप 10 मध्ये येण्यासाठी प्रयत्न करा। राजकारणामध्ये मी अनेक नेते मंडळींचा लीडरशिप ट्रेनर, कोच आणि PR म्हणून कार्यरत आहे। तसेच उद्योग क्षेत्रामध्ये उद्योजकांचा लीडरशिप ट्रेनर, कोच आणि PR म्हणून कार्यरत आहेत। यांच्यासोबत आपण ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट साईन करतो त्यावेळेस त्यांना ही थेरपी देण्यात येते। पुढे एकदा सांगतो, हे 6 दिवसांच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये थेरपी देण्यात येत नाही। ज्यावेळेस तुम्ही आपलं 1 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट साईन करता त्याच वेळेस तुम्हाला ही थेरपी शिकवण्यात येते, त्यावर प्रशिक्षण देण्यात येतं। चला तर मग तुम्हाला या थेरपीचा उपयोग घ्यायचा असेल तर 1 सेकंदही वेळ वाया न घालवता लगेच माझ्याशी संपर्क करा आणि या विषयावर सखोल असं मार्गदर्शन आणि माहिती मिळवा। पुढील भागामध्ये आपण नवीन विषयावर भेटणारच आहोत। तोपर्यंत आपली रजा घेतो, थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।